कमले तू मला भेटली ना, मा मन लयच प्रफुल्लित झालं. नाचा की कुदा की काय करा मला काही समजूनच नाही राहिलं. एवढा आनंद झाला की भयानकच. पण तुम्हाला तर खूपच आनंद झाला, दिसूनच राहिलं ना तुमच्या तोंडावरून. पण मला उन्हाच्या झावा लागून राहिला ना. तारा बापा माझ्या बुडईत घाम चालला ना, किती ऊन तपून राहिलं. तुम्ही हटून चाला बा पटकनी, मग पाहू आपण पुढचं काय आहे आता बोलायचं तर. ऊन लागून राहिलं का? अरे हे वडा झाड आहे ना, पाय थंडी थंडी गार हवा येऊन राहिली बिलकुल, आणि तुला झावा लागून राहिल्या. हो बापा, वडाचं झाड आहे तर काय झालं, किती ऊन तपून राहिलं, गरम झावा येऊन राहिल्या ना. तुम्हाला लागून नाही राहिला का गरम झावा? तर खूपच लागू राहिला बापा गरम झावा. तुम्ही हटून चाला लवकर. जो काम राहिलं कामा ठिकाणी ऊन लागून राहिला तर घ्या आपत. आता काय करा माणसानं. हा बरं केलं का डॅनी आले का तुम्ही दुसरी जागा पाहायला, आता घालता की नाही गेलती की नाही, हे पोहून डबल वाढ घ्या. अशी आपत होते बा. कसं सेकंड प्लॅन पाहिजेच माणसाचं तयार, बी प्लॅन, नाहीतर मग कसं गडबड होते बा. डॅनी वाचला का तू? नाही 15-20 मिनिटं बसलो असतो अटिसान, मग गेलो असतो दुसऱ्या ठिकाणी मी जागा पाहायला आहे ना. असं नाही की जागा नाही आपल्या याच्यापेक्षा घनदाट सावली आहे तटीसा, पिऊवर थंड थंड गारच लागते, एसीच बसवला आहे तटी. पण कसं अटिसा 10 मिनिटं कसं गरम झालं इंजन आपलं की मग चालले तिकडे थंडीत. नाही बापा 10 मिनिटं काय, 1 मिनिटं येटी माझ्या थांबवल्या नाही जाऊ राहिला. किती गरम झाला लागू राहिला मा कानाले, कांठा बसून राहिल्या निरा. लवकर चाला बापा आटून. फालतू उन्हागिनाचा झपका लागला की नाही तर लय पैसे लावा लागतील बरं. हे काही धड नाही बापा, ऊन लय तपून राहिलं. एक तर मे महिना आहे हा. चाला लवकर उठून. तुम्हाला तर माहित आहे आपल्या विदर्भात किती ऊन तपते, तर कोरपाच होते डायरेक्ट. चला बापा, भ्याले पुरते या उन्हाले. चला लवकर उठून. तो गळ्या नांदाच लावून राहिली बा. तिथं काही बोलायला तयार नाही बा. ऊनच लागून राहिलं म्हणते. उन्हा झपका बसलाच म्हणतो कोरपा होईल. सांगा आता काय करावं मी. आता कसं करावं बापा, मला अजून पोहून ना जावं, हे काही गॅरंटी नाही ह्याची. हे कमली आहे. कमला जराशी 5-10 मिनिटं अटीच बसून आपण अटी जराशा गप्पा मारू आपल्या प्रेमाच्या मागच्या पुढच्या, आणि मग जाऊ लागलंच तर तिकडे चांगली म्हणजे एशी सारखीच जागा झामलेला आहे ना म्या, तटीच जाऊ आपण. पण मग अटी गप्पा मारून थोडाशा. बापा आता चाला ना मग तिकडे. कोणती जागा आहे तुम्ही ना पाहिलं तर एसी सारखी. या उन्हात काले मरून राहिलो आपण, तिकडे चाला पटकनी. बरोबर बा, तू म्हणून राहिली चाल बा तिकडे. हा अटून गेलं ते पुरते आपल्याला. कसं आहे माहिती आहे काय, येणारे जाणारे सगळे पाहून राहिले ना आपल्याला, त्याच्यापेक्षा अटून चाललं जाऊ आपण तिकडे. हो बरोबर कमले, चाल बरं चाल. हा मला तो म्हणजे मला भेव आहे तो, कारण त्या कोंदिल्यानं पाहायला ना आपल्याला. आपण दोघं इकडे आलो तर नक्की त्यानं माजून ठोकलंच असेल गावात. तो माजवण्याचा आहे साऱ्या गावात, त्यानं किरकाई केली असेल. चाल लवकर चाल बापा आठवून. होय फरार. हो बापा चला चला लवकर उठून. आलेलं का बरं केलं का दुसरी जागा पाहिली होती, नाही तर इचकलं होता मा डांगर. हा काही काही मेळ येऊ देत नाही बाबा. मेळ तानाच लागेल मला आता. आता दुसरी जागा पाहायला तडसा नेलो की आणतोच मी मेळ. मुंशीराव झालं बाबा बुडे, माझ्या पॅन गीत नाही फाटे बा. दिसून राहिला काय हा, हसून राहिला बुडा. तर काय झाले बुडे बा, काऊन हसून राहिले मले? अरे बापा मुंशीराम तुले काय हसू रे बा. त्या डॅनीनं चानस मारला ना, गेला तो बुडी घेऊन पळून. हो दोघे जण सोबत गेले ते. हे काही बोलून राहिले का? तो बुडा काढली नो, तो बुडा घरी आहे झपेल. गोया चालू त्या बुड्याले. मॅटपणा काही बदनामी ना करतो लोकांची. बा या डोळ्यानं पाहिलं ना मॅन. तू काय खोटा समजून राहिला का मले? मी काय खोटा बोलून मी काय बदनामी करू त्याची? दोघांचा हात धरून गेला तो बुडीले घेऊन पळून. तुम्ही म्हणा ही गोष्ट काही खोटी तर काही बोलणारच नाही. हा बुडा त्याच लाईन मध्ये होता ना. बुडीच करे ना बुडा. हा बुड्याला लांबुलीशीन भाऊ बुडी. आता काही सांगता येत नाही, बुडे काही भरोसाच नाही ना. कुठे गेले ते मग दोघे जण? कुकडे गेले? काही थैली गेली होती त्याच्याबरोबर. थैली गेलीत काही नव्हती त्याचं. डॅनीच आहे हात धरेल आवाज आणि बुटीचा फक्त, आणि वळत चालली ती बुटी. काय माहित कुकडे गेले जगाचे. जंगल में मंगल जा. आज काही खरं नाही आज. काय बापा, काय जबरदस्तीत नाही गेली बापा बुड्यानं बुडी ओळून? काय सांगता येत नाही बापा. डॅनी पिसाड व्हायला निकय. हा नक्की आज गोया नसतील दिल्या ना झाबऱ्यानं, म्हणून बायकला बुडा नेली बुडी गड्यानं. काय रे बापा, जबरदस्ती नाही दिली त्या डॅनीना. हसत खेळत गेली बुडी मागं. चाला म्हणे, चाला येतो म्हणे मी. गप्पा गोष्टी करत गेले ते. ढीर गेला आणि बुडा त्याच्यापेक्षा हिर गेला. दोघाईले तेच पाहिजे निष्ठा. हो गंमतच भांडतात ते, गंमतच. मी नाही तू नाही मायान, गंमतच. मी नाही त्यातली कळीला आतली, असं काम आहे भोवती. बरोबर त्यानंच मारतात ना ते. हा साधा डॅन्या लोक बिमार होता डोळे ना उघडे. बस आता सुधीत आलाही नाही तर बुडी लांबुली लागे यानं. जंगल में मंगल केले सुरू गड्यानं. गेलाशी नो बा पाटील बुडा. धामा कंदील बुडान मुंशी मोठी उभ्या यायली विचारून आपण. बुडे बा अबे ओ झाबऱ्या अडी का तोंड पाहून राहिला का? तू आबा गेला बुडीला घेऊन जाय लवकर माग. हो ना बा, तेच विचार आल तर तुम्हाला. कुकडे गेले ते बुडान बुडी? अरे इकडे गेले बाबा, सोगळा रस्त्याने आपल्या. जाय लवकर तिकडे. घाबरू मी म्हणू की नाही, बुडा बुडीनं खेळ रचला म्हणून. मला माहित आहे ना बुड्याचं भागतच नाही बुडी शिवाय. हा काय बुडी लांबुलीच बुड्यानं.
गड्या हे बुढं लयच बतालाय बा. काय करा या बुढ्याचं काय समजत नाही बा मले. काय कसंच काय करू आता. चला बा आठी काही गप्पा वाढ नका. चला ती बुड्याला पकडा लागेल आपल्याला. आता चालले हे पोरे थांबलेले बुडा बुडीले. हा ते झाला येशील तिकडे खेळ. हा रामाशामा केला येशील ते तिकडे. हे आता चालले थांबलेले तरी. अगो खेळलो गाव कोण्यात गावात नशीन एवढं बोगस आहे. हरामी बुडायले गाजा या वयात काले पाहिजे रिकामे काम या बुड्याले. अगो हातचा आहे का बापा लहानपणापासून आहे ना गड्या रे. हा उभ्या उभ्या हे करेन तो. अरे बाबा पहिले नवीन बाई दिसली की बस त्याची लास्ट टपके. आता तो डॅनी सुधारला जरासा. आता पहिले लय बेकार होता याच्यापेक्षा बी. चला बा बुडे बा चला. चाल चाल बा. माय वो किती ऊन तपून राहिलं. किती घामाचे लोट चालले बाबा. किती दूर जावं लागते अजून येते बाबा तुमची जागा ती एसी सारखी. हे उन्हात पगळून राहिलं ना बाबा. घामाचे लोट चालले ना. लवकर लवकर चाला ना. फक्त आता जरासं पुढे गेलं की नाही बस आलीच आपली जागा. अर्धा घंटा झाले ना असेच म्हणून राहिले तुम्ही. आली जागा आपली आली जागा आपली. सगळे उन्हात फिरून राहिले ना तुम्ही मले. हे ऊन काय खरं आहे काय. तुम्ही मला उन्हात फिरून राहिले तर हे ऊन जर लागलं मला तर संडासन उलट्या लागतील ना बापा. सलाईना घ्या लागतील ना. दवाखान्यात जा लागीन. पैसा उधळा लागीन ना किती मोठा. काय तू कमली उन्हाली भिवून राहिली व. आपल्या विदर्भात का आजचं ऊन तपून राहिलं का. जन्म झाला त्यापासून ऊन तपून राहिलं. उन्हात अनात आपण कसं बाहेरातल्या कामं गेले बंडी का फोडल्या. हा आणि एवढ्या पांचट उन्हाले भिवून राहिली तू. ऊन लागते एवढी कधीपासून नाजूक झाली हो तू. हा जिकडे तिकडे हाटच आहे ना बापा. तूही हाट आहे ऊनही हाट आहे. काय करतं गरमा गरमच आहे सारं. हा कसं आता गरमी जराशी सहन कर. हा सहन शक्ती ठेव. सहन कराच लागते बरं गरमी. गरमा गरमच्या गोष्टी काही करू नका बापा. इकडे माही थंडी होऊन राहिली उन्हानं आणि मला काही हे सैन नाही होऊन राहिलं बापा ऊन. चला बापा लवकर उठून. कमले आता फक्त 5 मिनिटं लागतात आपल्या जागेला पोहोचलो. फक्त जर असे काळ बा तू आता मागे पुदाक नको लो. हा ऊन तपून राहिलं थांबा. बसा आणि बडबड काही करू नको. कसं आता जोर असं राहिलं शपूट आपलं तटसा पोहोचलं की नाही बस मग दोघे आपला यशच आहे. आता जर तू थांबवलं नसतं तर लोक आपण पोहोचलो असतो तटीसा. पण तू बापा भलती जा. थांबा न ऊन लागून राहिलं. हा जशी की आपण काही येशीच राहणाऱ्या. अरे विदर्भात राहणारे आहो ना आपण. हा उन्हाचा चांगला तडाखा असते नोटी. बाबा मला माहित आहे विदर्भात किती ऊन असते तर पण माझ्या नाही सहन होऊन राहिलं बापा. मला लय ऊन लागून राहिलं चट. मला असं वाटते मी बिमार पडतो बापा आता. काही खरं नाही माय. चला लवकर उठून तुम्ही. इकडे तिकडे बापा घाम पाहून राहिला आणि घामाचे लोट चालले. या बुड्याला कसं सांगू मी आता. कसं सांगू माहिती. बरं लवकर चला आता. चल लवकर पटपट माग. इकडे नेते बापा हे बुड काय सांगा. निरा मागे चाल म्हणते. अजून जागा नाही येऊन राहिली या बुड्याची. कोणत्या 12 कोसावर जागा आहे तर माझी सगळी उन्हानं दाय पातळ होऊन राहिली. या बुड्याला काय सांगू मी आता. काय शांताराम भाऊ त्या बुड्याला समजून सांगणार रे बापा. काय झालं बा. काय केलं त्या बुड्यानं बा. तो डॅनी लयच फाजेल धकाम करून राहिला बा. आता त्या बुडीला घेऊन गेला कुठे. आम्ही डोळ्यानं पाहिलं ना बा. ओळख तळत नेली बुडी. बुडी नेली ते बी डॅनी बुड्यानं. रोल्या का रे हे तर बेकारच काम आहे गड्या. पहिले अरे बापा तो बुडा सटकेला आहे ना रे बापा. त्या बुडी सोबत काय करीन काही सांगता येत नाही ना. अरे नो गॅरंटी आहे ना. हा तुले सांगायला झालो मी. पहिले 10 झालं वाटलं. म्हटलं बा शांतारामले पहिले सांगू हे गोट. हा तू म्हणतो बा बुडा सटकेला. अरे गड्या आता बुडीचं कसं होईन रे गड्या. हा मला खाले सांगायला आले बा. त्या बुडीले अळवते जडीसा रस्त्यात. आणि तुम्ही मला अटी सांगायला आले. काय राजा हेमाडे कामं करता राजा सदा भाऊ तुम्ही. हा निघे राजा हुगेल माणसं आहे तुम्ही. त्याला अळवायला काय झालं तर तुम्हाला तर दिसा. त्याला अळवते बापा मग मला फोन करते. सांगा तो बुडा आहे सटकेल. त्या बुडीसोबत काही केलं त्यानं विपरीत तर काय सांगता येते का त्या बुड्याचं. हा तो तुम्हाला माहिती बुडा कसा बिफरेला पहिलेच तर बापा. तो बुडा गोष्ट ऐकायला तर पाहिजे बापा. फन करते निके. मारो काही सोडूच करते म्हणून काही मी बोललो नाही बापा. शब्दही बोललो नाही मी. जाऊ जात तर जाय बापा. डोळ्यानं पाहिलं फक्त आपण. राजा माणसाचं मी गावातलं काम असते ना. आता त्या बुडीला अडवले असतं तर काय बिघडलं असतं तुमचं. हा समजायला पाहिजे ना की हा बुडाले सुखी दुखी आहे बिमार आहे. हा याच्या याने विपरीत काही झालं नाही पाहिजे. आपण सांभाळलं पाहिजे ना. अरे बाबा मी त्या डॅनी नसतो लागत बापू. हा मी का पागल कुत्र्यानं चावलं का बाबा. हा तो बाबा एक शब्द बोललो तो 10 शब्द बोलते. माझी मावशीन घेऊशी काढले त्याच्यानं मी त्यापासून बोलत नाही त्याबरोबर. अगं वाय ते खेळलं कोण बोली. म्हातारा माणूस आहे. मावशी काढली काय मावसा काढला का काय एवढं टेन्शन घ्या लागते. पण आपण कशा माहिती का एक शब्द बोलले की तोच धरून ठेवतो. माझा आकार. आता काही दुसरं काही काण झालं तर मग काय करतात कसं करतात. हा ती बुडे जीवानच जाव ना. हा बुडा एक तरी फ्रेला.
काय भाऊ मला सांग ना, तुला काम होतं तो बुडा बिफरेल असो की ते बुडी मरो की काही करू, आपल्याला काही घेणं देणं नाही. हा कसं मला जे दिसलं ते मी तुला सांगितलं. आता पुढे तुला काय करणार असेल ते कर भाऊ, आपल्याला काही घेणं देणं नाही. आता असे लोक आहेत की जरासं काय झालं की शांताराम जो येतात आणि आपण काही म्हटलं की हात झटकून टाकतात. हा आता राजा सहदेव भाऊ तुम्ही काय म्हणता, तुले का पाय नशील तर पाय बुवा. अरे काय राजा माणसं आहे तुम्ही, अशा चालते काय, हा गाव गाडा आहे ना. त्या बुड्याला समजत नाही का, त्या बुडीला समजत नाही काय, ते साऱ्या गावात उतरून राहिले जवान पोरे सारखे, काही हा कोपरा पाहतात की तो कोपरा पाहतात. त्या बुडीले तो बुडा गोड आहे आणि मी काय मला काय करावं लागते मग, मी काल बोलले त्या बुड्यासाठी. बाबा साला तिकडे, हा अजून घोर होईन फालतू. हा तो बुडा काय धडा आहे का, गोई घेल असेल तर बरं आहे ना, गोई नशीन घेल तर बस बजेटच आहे मग त्या बुड्डीचा, खाल्लाच आहे बुड्या. चाल बापा चाल, त्या मागे मागे तुम्ही, हा पण मागे पुदाक नको लावतो रे गड्या. चला चला. अरे गड्या याबरोबर हा सोगळा रस्ता आहे बा, हटून आता 4 रस्ते जायले. हा मांग या की पुढे या आणि इकडे या. आता कुकडं कोणत्या रस्त्याने गेले बुडा बुडी, आता कसं माहित पडेल आपल्याला, सांग बरं. आता तर पुरं कम्प्लीट काम झालं आपलं. बुडा बुडी जायला असा उत्तर आहे, आपण जा दक्षिणेले, मग कसं काय घोरच आहे की नाही, आपल्याला काय दिसतील ते घंटा. उत्तरन पूर्वे करू नका, हे बुड बसले आहे दिसा, हे दिसून नाही राहिलं का, या बुड्याला विचारा कोण आहे ह्या बुडाचा. चला या बुड्याला विचारू. बुडे बा बुडे भाऊ, कोण रे, कोण आहे काय का काय रे. काय नाही बुडे बा, एक गोष्ट विचार नव्हती, इकून काय बुडा बुडी गेली का बा. बुडी आली का, माय बुडी आली का, माय बुडी आली, माय बुडी आली. मला हुकेल केस दिसते, आता सारखंच करून राहिलं ना, माय बुडी आली का, माय बुडी आली का, मी काही दुसऱ्या डॅनीचा शिक्का आला गडा. बुडे बा तुमची बुडी फुडी नाही आली, इकून एक बुडान बुडी गेली का बा, तुमच्या जवळून काही दिसले का तुम्हाला, ती विचारून राहिलो आम्ही. मला तुमचा बुडा दिसला ना, बुडी दिसली ना, कोणी दिसलं ना, काही दिसलं. हा बुडी माझ्या थांबल्या नाही जाऊन राहिली, तुमची बुडी मी काय थांबलू, नुसतं तिची वाट पाहून राहिलो दिसा खोळाले टेकून. हे वकील केस दिसते मला, काही आठाने पडेल आहे, याच्या नांद नका लागू. हा पण आता कसं करता, कसा काय झामलता बुडा. पुरं चक्रात टाकलं व्हा, मी न्यूज आलतो बा केळकर खरे रे, न्याल पुरला असता रे बाबा, मुतले का चक्कर इक्याला पुरला असता पहिले, ना बुड्या इलाज करायला पुरला असता. हे दिवस नसते पाहायला भेटले. आहे का बुडची तंबे करून राहिलं बाबा, हे ऐकलं का. अरे जाऊ दे, तू टेन्शन नको बरं झाबरू. हा पाहू ना आपण, काय ना काही, तू काय टेन्शन घेत राहत बे. घ्या नाही तर काय, तर आता बुड्यानं रिकामं कामं काही केले तर मग काय, माझ भोवती झाली आफत. आता तर दवाखान्यात आणला म्या, 2-2.5 लाख रुपये लावले बुड्याले. आता डबल काही झालं तर मी कुठून आणू पैसा. भाऊ बोलायला पुरत नाही, सटकन येऊन पुढे चाला. आता कसं आपल्याला बुडा बुडी थांबवणार आहे ना, गप्पा केल्यानं तो पोट भरणार आहे आपलं, आणि बुडा बुडी थांबल्या जाईन का, सापडीन का आपल्याला, गप्पा मारत बसलो तो. अरे वा चाला लवकर झटकनी. बुडान बुडी, अरे तुम्ही थांबलो, मी तुमच्या थांबल्या जाणार बुडा बुडी. हा त्याचं ठिकाणच असं पद्धतशीर पाहून दिलाय म्या. हा मस्त एशी सारखी जागा दिलाय म्या. हा घंटार सावली, जंगलात पुढे जासान तुम्ही घंटा, रस्ते थांबलसान, रोड थांबलसान, वावर थांबलसान, पण जंगल नाही थांबलू शकत तुम्ही. मस्त नदी एकाठी बसला दोघे जोडपा, एकाठी बसला जाऊ ना, तुमची दिशाभूल करायला. हा मी काय तुम्हाला का सरळ सांगणार आहो का, उलट सारखं सांगणार आहो. गळ्याचा मेळ येऊन राहिला आणि हे साले मेळ तोड्याच्या नादात लागेला. हा महागड्याचं सुख येईल चांगलं नाही दिसत, आणि मी काही तुमचा गेम प्लॅन काही सक्सेस होऊ देणार नाही. हा महागड्याचं मी सर्कल करून ठेवेन. बा झपू झपाय नाटक कर, येते नजून कोणा कोणी. पाय कमले आली की नाही आता मजा, कशी थंडीगार जागा, कशी हवा लागून राहिली, गारे गार एकदम. बिलकुल पाय बरं, एसी सारखी जागा सापडली की नाही म्या. अरे बापा आता जीव शांत झाला कुठे, अशीच तर हवा पाहिजे होती बापा. आज लोक आणलं नाही बापा, तुम्ही किती टाइम लावला हा बापा या जागेवर आणायले. आता मस्त लागू राहिले, पण मस्त हवा येऊन राहिली. पहिले का बापा तुम्हाला का रोग आलता का अटी आणायले. हा त्या वडाच्या झाडाखाली नेलं, गरम झावा लागत नाही किती त्याटी. हा आणलं अटीच की नाही तुम्ही, तरी बी मग पहिले जाणं लागत होतं ना. अरे काही काही गोष्टी समजून घेत जाईन तू कमले, तरी आता आपण गरम झालो, अटी आपण आता थंडे होऊ. हाय की नाही. काय बापा गरम आणि थंड म्हणता, त्या उन्हात तर बापा मी सगळी दाय पातळ झालती, काय सांगू मी तुम्हाला. आता दे बरं तू उन्हाचा विषय सोडून दे आता, आपलं पाय बा कायचं. हा तुले कसं वाटून राहिलं आता मला भेटून, चांगलं वाटून राहिलं ना तुले. हा जमतेन मग आता आपलं पाहा लागते बापा, आता होईल आणि सगळं आपलं. आय लव्ह तर म्हटलं म्हणजे तुम्हाला, अजून काय म्हणा लागते बापा. आपलं आय लव्ह फाय लव्ह तर झाला, आता पर्पज तर झाला मारणं, पण पुढे कसं करतो मग आता. हा तुला आवडलो की नाही मी, हा की काय जबरदस्ती आहे बा,
जबरदस्ती अशी तर कसं सांगून दे आता, मग कसं पुढे गडबड नाही झाली पाहिजे बरं. मग तू कसं माना आज बदनामी करतं आणि दाबलं करतो मग. हो बापा तसं काही नाही. आता मी ना मनानं म्हटलं ना तुम्हाला बी आय लव्ह यू. अजून काय पाहिजे बापा, आता दोघांची संमती नाही ना हे आपलं. मला तुम्ही आवडता म्हणूनच मी ना आय लव्ह यू म्हटलं की नाही तुम्हाला. आणि तुम्ही मला पहिलेही आवडत होते, पण कसं तुम्ही ना मंदात घर घातलता ना, तुम्ही ना मला मारलं होतं ना काढून दिलं तर काही काम होतं काय. लोक तर आपली प्रेम कहाणी तर किती पुढे गेली असती, पण तुम्हाला त्याची पडेल नाही ना. आता आलं तुमचं प्रेम बापा ओतू. माझ्यानं गडबड ते चूक होती ना माहिती. हा मी त्या वावरात तुझ्याबरोबर काण केलं ती माझी चूक होती. पण कसं आता मला समजलं सारं मला लक्षात आलं की जीवाला जीव लावला तर साऱ्या गोष्टी होत असतात, जबरदस्तीनं कोणत्या गोष्टी होत असतात. पण कसं करू, तू मार प्रेम करायलाच तयार नव्हती ना, आणि मा तुझ्यावर लय दिल आलता म्हणून घोड झालता तो आपला. तुम्ही माहित आहे काय, खावत जास्त करताना शांततेनं घ्या लागत असते. शांततेनं घेतलं की नाही तर सगळं काही भेटते. त्याच्यात कसं असते, दोघांच्या संमतीनं कशा गोष्टी घडल्या तर मग कसं चांगलं असते, नाही तर मग कसं मनाच्या विरुद्ध असलं की काही होत नाही ते चांगलं. मी तुला वावरात दाबल तर लय वाईट वाटेल तर का तुले. हा लय राग करत आहे की मा तू. आणि त्या बुड्याला काय सांगाल तर तुम्ही. त्याने किती मारलं मला ढोरासारखं, मा डोकं फोडलं त्यानं. मा मेंदू काम ना करे काही दिवस. नाही तर काय तर बाबा मले निरा वावराई नसतं पयाला लावलं तुम्ही ना मले. मा मागेच तर लागले तुम्ही, निरा पिछाच सोडला नाही माय. पाहिजे म्हणजे पाहिजे मले देतं की नाही असेच तर करा बाबा तुम्ही. निरा कुत्र्यासारखे मा मागेच तर लागले, झडपच मारत जा निरा. असा कोणता रावण घुसलता तुमच्या अंगात की निरा तुम्ही ना बापा माया पिछाच नाही सोडला निरा. ते जाऊ दे, झाली ती झाली, घटना झाली आता, ते होऊन गेली आता. जाऊ दे आता, माझ्यानं ती चूक झाली ती ना. पण कसं तू आज 2-3 खेप आलतो मी, तू नाहीच करस. मग कसं माझ्यानं काही राहायला गेलं नाही वा, म्हणून कसं ती झाली ती माझ्यानं घटना. पण आता कसं मी प्रेमानं घेतलं की नाही. मग असंच जर पहिले बी प्रेमाने घेतलं असतं तर मग मी ना तुम्हाला लवकर हो नसतं म्हटलं काय. पण नाही बाबा, तुमच्या अंगात तर निरा रावण कीच दाटेल होती. मित्र, आमची झाली आता लव्ह स्टोरी चालू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्व गोष्टी प्रेमानं होत असतात बरं, जबरदस्ती कुठल्या गोष्टी होत नसतात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं मित्रांनो. आणि कसं मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा आपला.